तर दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या हालचाली वाढलेल्या आहेत। आज मनसेची तर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होती। दसरा मेळाव्यामध्ये मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाही। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युतीच्या हालचाली वाढल्या आहेत। काल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना शिवतीर्थवर जाऊन भेटले। त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेनेही पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। शिवतीर्थवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची राजकीय चर्चा झाली। दोन्ही भावांनी एकत्र यावं असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्यात एकत्र येणार अशी चर्चा होती, पण यात तथ्य नसल्याचं नांदगावकरांनी सांगितलंय। मला असं वाटतं की बघा, त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो। आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो। त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल। जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो। त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल। दोन्ही ठाकरेंची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय असा पेच आहे। पण राज ठाकरे महाविकास आघाडीत येत असल्यास वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं मत मवियाच्या नेत्यांनी व्यक्त केलंय। आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करतो। उदाहरणार्थ मुंबईच्या सर्व नेत्यांबरोबरची बैठक लावली आहे, त्यावर चर्चा करू। आम्ही हायकमांडला नक्की विचारू की अशा समीकरणामध्ये ते जर येत असतील तर आमची भूमिका काय असावी, हे ठरवण्याचा अधिकार तर आम्हाला नाही आहे। हे जर तर आता कशाला बोलू, पहिलं ते जाहीर तर होऊन द्या। ते जाहीर झाल्यानंतर मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र एवढं तुम्हाला सांगतो। पण काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जर उद्धव ठाकरेंपासून दूर गेली किंवा महाविकास आघाडी फुटली तर नुकसान होईल ना? नाही, काही नुकसान होत नाही, काही नुकसान होत नाही। तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की शेवटी कसं आहे, पक्ष हा आमचा माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि बाळासाहेबांना मानणारे लोक महाराष्ट्रातील जनता आहे। त्यामुळे तो काही मुद्दा होणार नाही यांचा। काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी, नाना पटोलेंनी आणि त्यांच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी यातून बोध घ्यावा। तुमचे हे सर्व जे परिवार आहे, या परिवारात तुम्हीच फुटताय, ते उत्तर देतील आता काँग्रेस पार्टी किंवा ते शरद पवार साहेब बोलतील चंद्रकांत खैरेवर। कोणी कोणाबरोबर युती करावी, कोणी कोणाबरोबर जावं, हे शेवटी त्या पक्षाचा विषय। आता त्यांना वाटतं की शिवसेना उबाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या ढोंगणावर लाथ मारावी, तो त्यांचा प्रश्न।